कुछ दिन पहले रायगढ़ जिले के रोहा तालुका के बरसे वैभव नगर में दिन दहाड़े एक घर में डकैती की घटना घटी थी। शिकायतकर्ता श्रीमती हेमराज महबूब शेख और उनके पति नंदी शरवर्धन स्थित शिव श्रुति में टहलने गए थे। लगभग 8:30 बजे घर लौटने पर उन्होंने देखा कि उनके घर में चोरी हो गई है। इस संबंध में रोहा पुलिस स्टेशन में तुरंत मामला दर्ज किया गया। मामला दर्ज होते ही पूरी पुलिस व्यवस्था हरकत में आ गई। गहन जांच के बाद रोहा पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक मारुति पाटिल ने इसका संज्ञान लिया और घटना का अध्ययन किया। घटना के संबंध में शिकायतकर्ताओं के पति पर संदेह व्यक्त किया गया। उसे संदेह के आधार पर हिरासत में ले लिया गया। जब शिकायतकर्ता के पति महबूब शेख से कड़ाई से पूछताछ की गई तो पता चला कि वह इसमें सक्रिय रूप से शामिल था, जिसके बाद उसने किए गए अपराध को कबूल लिया। गिरफ्तार होने के बाद पुलिस ने लगभग 4,35,000 रुपए की चोरी का माल जब्त कर लिया है, जिसमें 28,000 नकदी और 3,55,000 रुपए के गहने शामिल हैं। यह काम भी रोहा पुलिस निरीक्षक श्री मारुति पाटिल और महिला सहायक पुलिस निरीक्षक श्रीमती पाटिल और उनकी टीम ने किया है। उप विभागीय पुलिस निरीक्षक श्री रविंद्र दौड़कर ने नागरिकों से सतर्क रहने और सभी सहकारी समितियों का ध्यान रखने की भी अपील की है। इस खबर को हमारे लिए रोहा रायगढ़ प्रतिनिधि दीप वाडकर ने लिखी है। सदरची यशस्वी कामगिरी जी आहे हे आमच्या रोहा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पीआय पाटील मारुती पाटील आणि महिला पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील मॅडम या दोघांनी स्टाफच्या मदतीने ही कामगिरी पार पाडलेली आहे। दिनांक 13 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 7:30 च्या सुमारास फिर्यादी मेहराज महबूब शेख आणि त्यांचे पती हे नदी संवर्धन येथील शिवसृष्टी या ठिकाणी फिरायला गेले होते आणि ते 8:30 च्या सुमारास परत घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर त्यांच्या घराचा दरवाजाचा जे कुलूप होतं ते कुलूप नव्हतं आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या बेडरूम मधील एक कपाट आहे त्या कपाटाच्या आतील चोर कप्पा जो आहे तो कशाने तरी उचकटून त्याच्या आतमध्ये त्यांचे ठेवलेले रोख रक्कम आणि दागिने हे लंपास केलेले होते। त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ रोहा पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि तांत्रिक तपास केला। त्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये आणि ज्यावेळेस घटनास्थळाचं अवलोकन केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की कुलूप गायब आहे आणि आतमधल्या कुठल्याही वस्तूला कोणी चोरांनी स्पर्श केलेला नाही। फक्त कपाट जे आहे कपाटाची चावी सुद्धा गायब होती आणि कपाटाच्या आतील जो कप्पा आहे तोच फक्त कशाने तरी उचलून गेला तर थोडंसं संशयाचं वातावरण होतं। त्याच वेळेस रोहा पोलीस ठाण्याच्या पथकाने पीआय पाटील यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आणि त्यामध्ये नेमकी याचा चोरी कोणी केलेली आहे याचा अभ्यास केला, तांत्रिक तपास केला। त्यामध्ये सदरची चोरी ही मेहराज शेख जे आहेत त्यांचे पती महबूब शेख यांनी केल्याचे प्रथमदर्शनी संशय बळावला। तर त्या संशयाच्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्यामध्ये त्यांचा सदर गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झालं। तसे त्यांची त्या संदर्भात कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली। अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेमध्ये त्यांनी सदर गुन्ह्यातील जो काही मुद्देमाल चोरी केला होता तो संपूर्ण सोने नाणे असा जवळजवळ 4,33,000 रुपयाचा मुद्देमाल, त्यामध्ये रोख रक्कम 28,000 आणि 3,55,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने या सर्व वस्तू या पोलिसांनी हस्तगत केलेल्या आहेत। आपण या संदर्भात सर्व रोहामधील जेवढ्या सहकारी संस्था आहेत, गृहनिर्माण संस्था आहेत, प्लस ज्या ठिकाणी वस्ती आहे त्या सर्वांना रोहा पोलीस ठाण्याकडून आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपापल्या घराच्या संदर्भात जे काही किमती मौल्यवान वस्तू असतील त्यांची त्यांनी काळजी घेतली पाहिजे। तसेच त्यांना
नेमकी चोरी होऊ नये याकरता त्यांनी काय सतर्कता बाळगली पाहिजे या संदर्भात देखील त्या सर्वांना मार्गदर्शन होण्याकरता रोहा पोलीस ठाणेकडून ठिकठिकाणी नाक्यावरती होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत. चोऱ्या होऊ नये, पुन्हा कुठलेही मालमत्तेचे गुन्हे होऊ नये या संदर्भात काय दक्षता घ्यायला पाहिजे या संदर्भात अवगत करण्यात आलेलं आहे. 2 ते 3 चोऱ्या ज्या आहेत त्या अजूनही अनडिटेक्ट आहेत, पण त्या देखील आम्ही लवकरच उघडकीस आणत आहोत. त्यामध्ये पण आम्हाला रोहा पोलिसांना यश मिळालेलं आहे, त्याचा आम्ही तपास सुरू आहे.